श्री गणेशाय महा अध्याय 5. मग पार्थू श्रीकृष्णा ते म्हणे, हा हो हे कैसे तुमचे बोलणे, एक होय तरी अंत करणे विचारू ये. मागा सकळ कर्माचा संन्यासू, तुम्हीची निरूपीला होता बहु असू, तरी कर्मयोगी केवी अतिरसू, पोखी तसा पुढती. ऐसे द्वार्थ हे बोलता, आम्हा नेन तयांच्या चित्ता, आपली ये चाडे श्री अनंता, उमजून हे ऐके एक सारा ते बोधिजे, तरी एकनिष्ठेचे बोलिजे. हे आणखी काय सांगिजे तुम्हा प्रती, तरी याची लागी तुमते. म्या रावळासी विनविले होते, जे हा परमार्थो ध्वनी ते न बोलावा, परी मागील असो देवा, आता प्रस्तुती ओकलू देखावा. सांगय तुही माझी बरवा, मार्गू कवनू जो परिणामीचा निर्वाळा, अचुंबितू ये फळा आणि अनुष्ठिता प्रांजळा. सावियाची जसे निद्रेचे सुख न मोडे, आणि मार्गो तरी बहु साल सांडे, तैसे सोहो कास न सांगडे, सोहपे होय येणे अर्जुनाचे निबोलो, देवो मनी रिजले. येणे अर्जुनाचे निबोले, देवो मनी रिजले, मग होईल ऐके म्हणितले संतोषनिया. देखा काम देनो ऐसी माये, सदैवा जया होये, तो चंद्रू ही परीला हे खेळावया, पाहे श्री शंभूची प्रसन्नता, तया उपमन्यूची या आर्ता, काय क्षीराब्दी दूध भाता देई जे चिन्हा, तैसा अवदार्याचा कुरुटा, श्रीकृष्ण आपू जाहलिया सुबटा, का सर्व सुखांचा वसवटा, तोची नोहावा येत चमत्कारू कायसा, गोसावी श्री लक्ष्मीकांता ऐसा, आता आपुलिया सवेसा मागावा की, म्हणून अर्जुने म्हणितले, ते हसोनी येरे दिदले, त्याची सांगेन बोलिले काय कृष्णे, तो म्हणे का कुंती सुता, हे संन्यास योग विचारिता, मोक्ष करू तत्वता दोन्हीही होती, तरी जाना नेना सकळा, हा कर्मयोग कीर प्रांजळा, जशी नाव स्त्रिया बाळा तो येतरणी, तैसे सारा पाहिजे, तरी सोहपा हाची देखीजे, येणे संन्यास फळलाही ज्या अनायासे, आता याची लागी सांगेन तुझ संन्यास याचे चिन्ह, मग सहज हे अभिन्न जानसी तू, तरी गेली याची सेन करी, न पवता चाड न धरी, तो सुनिश्चळू अंतरी मिळू जैसा, आणि मी माझी ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतकरण, पाहता तो संन्यासी जाण निरंतर, जो मने ऐसा जाहल्ला, संगी तुझी सांडिला, म्हणून सुखे सुख पावला अखंडित, आता गृहाधिका आगवे, जे काही नलगे त्याच्यावे, जे घेते झाले स्वभावे निसंगू, म्हणून देखय अग्नी विजवणी जाये, मग जे राखोंडी केवळ होये, तै ते कापुसे घेऊसुये, जे परी तैसा असतेनी उपाधी, नाकळी जे तो कर्मबंदी, जयाची ये बुद्धी संकल्पू नाही, म्हणून कल्पना जय सांडे, तैची गा संन्यासू घडे, हे कारणे दोन्ही सांगडे, संन्यासू योगू एरवी तरी पारता, जे मूर्ख होती सर्वता, ते सांख्य योग संस्था जाणती केवी, सहजे ते अज्ञान, म्हणून म्हणती ते भिन्न, एरवी दीपाप्रती काही अनान प्रकाशू आहती, पै सम्यक येणे अनुभवे, जेही देखील तत्व आगवे, ते दोही तेही ऐक्य भावे मानिती गा, आणि सांखी जे पाविजे, त्याची योगी गमीजे, म्हणून ऐक्य दोही ते सहजे या परी, देखय आकाशा आणि अवकाशा, भेदू नाही जैसा, तैसे ऐक्य योग संन्यासा ओळखे जे, तयासीची जगी पाहले आपण तेनेची देखील, जया सांख्य योग जाणवले भेदेविन, जो युक्ती पंथे पारता, चढे मोक्ष पर्वता, तो महासुखाचा निमता वहिला पावे, येरा योग स्थिती जया सांडे, तो वायाची गा हव्यासी पडे, परिप्राप्ती कही न घडे संन्यासाची, जेणे भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य म्हणून धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हरोनिया, जैसे समुद्री लवण न पडे, तव वेगळे कल्प आवडे, मग होय सिंधूची एवढे मिळे तेव्हा, तैसे संकल्पनी काढिले, जयाचे मनची चैतन्य जाहले, तेने एकदेशीय परी व्यापिले लोकत्रय, आता करता कर्म करावे, हे कुंडली तया स्वभावे, आणि करी जरी आगवे, तरी अकर्ता तो, जे पारता तया देही, मी ऐसा आठवू नाही, तरी कर्तृत्व कैचे काही उरे सांगई, ऐसे तनु त्यागे विन, अमृताचे गुण, दिसती संपूर्ण योगयुक्ता, एरवी अनिकाची ये परी, तोही एक शरीरी, असे शाही व्यापारी वर्ततो असे, तोही नेत्री पाहे, श्रवणी ऐकतो आहे, परी तेहतीचा सर्वता नव्हे, नवल देखे स्पर्शाशी तरी जाणे, परिमळू सेवी घ्राणे, अवसरोचित बोलणे, तयाही आती आहाराते स्वीकारती, त्याच्या वेती परिहरी,
आहार ते स्वीकारी त्याच्या व्यते परिहारी निद्रेची या अवसरी निधी जे सुखे आपुलेनी इच्छा वशे तोही गा चालतू दिसे पै सकळ कर्म ऐसे राहटे किर हे सांगो काही एकैक देखे श्वासोच्छ्वासाधिक आणि निमिष आदी करुनी पार्थातयाचे ठाई हे आगवीचे अतिपाही परी तो करता नव्हे काही प्रतिबळे जय भ्रांती सेजे सुतला तई स्वप्न सुखे भूतला मग तो ज्ञानोदयी चेईला म्हणून या आता अधिष्ठान संगती आशेषाही इंद्रियवृत्ती आपुला दिया अर्थी वर्तत आहाती दीपाचेनी प्रकाशे घुगृहींचे व्यापार जैसे देही कर्म जात तैसे योगयुक्ता तो कर्मे करी सकळे परिकर्मबंधा नाकळे जैसे नसिंपे जळी जळे पद्मपत्र देखै बुद्धीची भाष नेनिजे मनाचा अंकुर हृदयजे ऐसा व्यापारू तो बोलीजे शरीरुगा हेची मराठी परी यशी तरी बाळकाची चेष्टा जशी योगी कर्मे तैशी करीती तैशी केवळातनु मग पाच भौतिक संचले जेव्हा शरीर असे निदेले ते तो मनची राहटे एकले स्वप्नी जेवी नवल ऐके धनुर्धरा कैसा वासनेचा संसारा देहा होऊ नेदी उजगरा परी दुःखे सुखदुःखे भोगे इंद्रियांच्या गावी नेनिजे ऐसा व्यापारू जो निपजे तो केवळू गा म्हणजे माणसाचा योगी ये तोही करीती परिकर्मे ते न बांधी जती जे सांडिली आहे संगती अहंभावाची आता जाहली या भ्रमहत जैसे पिशाचाचे चित्त मग इंद्रियांचे चेष्टित विकळू दिसे स्वरूप तरी देखे आळविले ऐके शब्द बोले मुखे परिज्ञान नाही हे असो काजे विन जे काही कारण न के ते केवळ कर्म जाणे इंद्रियांचे मग सर्वत्र जे जाणते ते बुद्धीचे कर्म निवृत्ते ओळख अर्जुना ते म्हणे हरी ते बुद्धी धुरे करून कर्म करती चित्त देऊनी परी ते नैष्कर्म्यापासून मुक्त दिसती जे बुद्धीची आटवू देही त्या अहंकाराची सेची नाही म्हणून कर्म करिता पाही चोखाळले आगा करते विन कर्म तेचे ते नैष्कर्म्य हे जाणते सुवर्म गुरुगम्य जे आता शांतरसाचे भरिते सांडित आहेत पात्राते जे बोला परवते बोलवले येत इंद्रियांचा पांगू जया पिटला आहे सांगू तयासीची अति लागू परिसावय्या हा असो अतिप्रसंगू न संडीपा कथा लागू होईल श्लोक संगती भंगू म्हणून या जे मना आकळिता कुवाडे घागू सीता बुद्धी नातुडे ते दैवाचेनी सुरवाडे सांगवले तुझ जे शब्दात तिथं स्वभावे ते बोलीची जरी फावे तरी आणखी काय करावे कथा सांगाय हा आरती विशेष श्रोतयांचा जाणून दास निवृत्तीचा म्हणे संवाद दोघांचा परिसोनी परिसा मग श्रीकृष्ण म्हणे पार्थात ते आता प्राप्ताचे चिन्ह पुरते सांगेन तुझं निवृत्ती चित्त देई तरी आत्मयोगी आतिला जो कर्मफळाशी विटला तो घरी वरिला शांती जगी येरू कर्मबंदी किरटी अभिलाषाची या गाठी काळा असला खुंटी फळभोगाच्या जैसा फळाची या हवे तैसे कर्म करी आगवे मग न किजेची येणे भावे उपेक्षी जो तो जयाकडे वासू पाहे तेवती सुखाची सृष्टी होय तो म्हणे ते तर आहे महाबोधू नवद्वारे देही तो असतोची परी नाही करी तुची न करी काही फलत्यागी जैसा का सर्व स्वरूप पाहिजे तो निर्व्यापारू परी तो रची विस्तारू त्रिभुवनाचा आणि करता ऐसा म्हणिपे तरी कौनिक कर्मी न शिंपे जो हातू पावन लिंपे उदासुरतीचा योग निद्रा तरी न मोडे अकर्तेपणा सळू न पडे परी महाभूतांचे दळवाडे उभारी भले जगाच्या जीवी आहे परिकवनाचा कही नव्हे जगची हे होय जाये तो शुद्धीही नेणे पाप पुण्य अशेषे पासीची असतो न देखे आणि साक्षी ही हो न टके एरी ओठी कायसी पै मूर्तीचे मिळले तो मूर्तचे होऊन खेळले परी अमूर्तपण न मिळले दादुलयाचे तो सृजी पाळी संहारी ऐसे बोलती जे चराचरी ते अज्ञान गा अवधारी पंडुकुमारा ते अज्ञान जैस मूळ तुटे तै भ्रांतीचे मसैरे फिटे मग अकर्तृत्व प्रगटे मज ईश्वराचे येत ईश्वरू एकू अकर्ता ऐसे मानले जरी चित्ता तरी तो चिन्ही हे स्वभावता आधीची आहे ऐसे विवेके उदो चित्ती तयासी भेदू कैचा त्रिजगती देखे आपुली या प्रतिती जगचे मुक्त जशी पूर्व दिशेच्या राऊळी उदया येताची सूर्यदिवाळी की येरी ही दिशा तियेची काळी काळीमा नाही बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी ऐसे व्यापक ज्ञान भले जयाची या हृदया घोषित आले तयाची समता दृष्टी बोलले विशेषू काही एक आपण पाची जैसे ते देखती विश्व तैसे हे बोलणे कायसे नवलू येत परिदैव जैसे कौतिके कहीची दैन्य न देखे का विवेकू हा नोळके भ्रांती ते जेवी ना तरी अंधकाराची वाणी जैसा सूर्य न देखे स्वप्नी अमृत नायके कानी मृत्यूकथा हे असो संतापो कैसा चंद्रू न स्मरे जैसा भूती भेदू न नेनती तैसा ज्ञानी येते मग हा मशकू हा गजू
की हा शो पचू हा द्विजू पहिली इतरू हा आत्मजू के उरेल के हे उरेल के ना तरी हे धेनू हे श्वान एक गुरु एक ही न हे असो कैचे स्वप्न जागतया येत भेदू तरी की देखावा जरी अहंभाव उरला हो आवा तो आधीची नाही आगवा आता विष्मुकाई म्हणून सर्वत्र सदा सम ते आपणची अद्वय ब्रह्म हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे जेही विषय संगुण सांडिता इंद्रियाते न दंडिता परिभोगिली निसगता कामने विन जिही लोकाचे नि आधारे लौकिकेची व्यापारे परी सांडिले निधसुरे लौकिकू हे जैसा जना माझी खेचरू असतुची जना हे नोहे गोचरू तैसा शरीरी पा संसारो नोळखे तया ते हे असो पवनाचे नि मिळले जैसे जळीचे जळ लोळले ते आणिके म्हणती वेगळे कल्लोळ हे तैसे नाम रूपदयाचे एरवी ब्रह्मची तो साचे मन साम्य आले जयाचे सर्वत्र गा ऐसेनी समदृष्टी जो होये तया पुरुषा लक्षण ही आहे अर्जुना संक्षेपे सांगेन पाहे अच्युत म्हणे तरी मृगजळाचे नि पुरे जैसे न लोटीचे का गिरीवरे तैसा शुभाशुभी न विकरे पातालिया जो तोची तो निरुत्ता समदृष्टी तत्वत्ता हरी म्हणे पंडुसुता तोची ब्रह्म जो आपण पै सांडूनी कही इंद्रिय ग्रामावरी येण्याची नाही तो विषय न सेवी हे काही विचित्र येत सहजे स्वसुखाचे नि अपारे सुरवाडले नि अंतरे रचिला म्हणून बाहिरे पावलं न घाली सांगय कोमुदळाचे नि ताटे जो जेवीला चंद्रकिरणे चोकटे तो चकोरू काही वाळवंटे चुंबितू असे तैसे आत्मसुख उपाहिले जयासी आपण पेची फावले तयाविषयी सहज सांडवले मनोकाई एरवी तरी कौतुके विचारून पाहे पानिके या विषयाचे नि सुखे झकविती कवन जिही आपण पे नाही देखिले तिची ही इंद्रियार्थी रंजले जैसे रंकू का आळू कैले तुषाती सेवी ना तरी मृगे तृषा पीडिते संभ्रमे विसरोनी जया जळाते मग तो बुद्धी बरडिते ठाकुनी येते तैसे आपण पे नाही देते जया ते स्वसुखाचे सदा खरांटे तयासीचे विषय हे गोमटे आवडती एरवी विषयी सुख आहे हे बोलण्याची सारिके नव्हे तरी विद्युस्फुरणे का न पाहे जगा माझी सांगय वात वर्ष आतपू धरे ऐसे अभ्रछायाचे जरी सरे तरी त्रिमाळिके धवळारे करावी का म्हणून विषय सुख जे बोलीजे ते नेनता गाव वाया जल्पिजे जैसे महुर का म्हणीजे विषगंधा ते ना तरी बहुमाना मंगळू न रोहिणी ते म्हणती जळू तैसा सुख प्रवादू बरळू विषयुकू हा हे असो आगवी बोली सांग पा सर्पफणीची सावली ते शीतल होईल केतुली मूषकासी जैसा आमिष कवळू पांडवा मिनून सेवी तवची वरवा तैसा विषय संगू आगवा निभ्रांत जाणे हे विरक्ताची दिटी जै नहाळीची किरटी तै पंडुरोगाची ये पुष्टी सारखी दिसे म्हणून विषय भोगी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे ते अंतर नेनती बापुडे म्हणून अगत्य सेवने घडे सांगय पोय पंखींचे किडे काय चिळसी घेती तया दुखी या दुःखाची जिवार ते विषय कर्दमीचे दरदूर ते भोगजळीचे जळचर सांडिती केवी आणि दुःख योनी जिया आहाती या निरर्थका तरी नव्हती जरी विषयावरी विरक्ती धरती जीव ना तरी गर्भवासादी संकट काय जन्म मरणीचे कष्ट हे विसावे विन वाटप वाहवी कवने जरी विषयो सांडी जल तरी महादोषी के वसी जल आणि संसारू हा शब्दू नव्हेल लटिका जगी म्हणून अविद्या जात नातिले ते तिहीची साच दाविले जिही सुखबुद्धी घेतले विषय दुःख या कारणे गा सुभटा हा विचारिता विषय वोकटा तू झने कही या वाटा विसरोनी जाशी पै याते विरक्त पुरुष त्याची ती कास जैसे विष निराशा तया दुःख दाविले नावडे ज्ञानी यांच्या हन ठाई याची मातुही कीर नाही देही व देहबाहोजीही स्ववश केले जया ते बाह्याची भाष्य नेनिजेची निशेष अंतरी सुख एक आती परी ते वेगळेपणे भोगीजे जैसे पक्षी फळ चुंबीजे तैसे नव्हे ते तो विसरीजे भोगी ते पण ही भोगी अवस्था एकी उलटी ते अहंकाराचा अचळू लोटी मग सुकेशी घे आणटी गाढेपणे ती आलिंगन मिळली होय आपे आप कवळी तेथ जळ जैसे जळी वेगळे न दिसे का आकाशी होय हारपे ते तो दोन्ही हे भाष लोपे तैसे सुखची उरे स्वरूपे सुरती तिये ऐशी द्वैताची भाषा जाय मग म्हणो जरी एकची होय तरी तेथ साक्षी कवनो आहे जाणते जे
म्हणून असो हे आगवे येत न बोलणे काय बोलावे ते कुणाचे पावेल स्वभावे आत्माराम जे ऐसे निमसुके मातले आपण पाचे आपण गुंतले ते मी जाणे निखिळ ओतले सामरस्याचे ते आनंदाचे अनुकार सुखाचे अंकुर की महाबोधी विहार केले जैसे ते विवेकाचे गाव की परब्रह्मीचे स्वभाव नातरी अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे ते सत्वाचे सात्विक की चैतन्याचे अंगिक हे बहु असो एकैक वानिसी काय तू संतस्तवनी रतसी तरी कथेची सेन करसी की निराळी बोल देखसी सनागर परितो रसा अतिशयो मुकुळी मग ग्रंथार्थ दीपू उजळी करी साधू हृदय रावळी मंगळ उका ऐसा श्री गुरुचा उवाईला निवृत्तीदासासी पातला मग तो म्हणे श्रीकृष्ण बोलला तेची आई का अर्जुना अनंत सुखाच्या डोही एक स्वरा तळूची घेतला जीही मग स्थिरावणी तीही तेची जाहले अथवा आत्मप्रकाशे चोके जो आपण पेची विश्व देखे तो देहीची परब्रह्म सुखे मानू येईल जे साचोकारे परम नाते अक्षर निसिम जे गावीचे निष्काम अधिकारी ये जे महर्षी वाढले विरक्त भागा फिटले जे निसंशया पिकले निरंतर जेही विषयापासून हिरतले चित्त आपुले आपण जिंतिले ते निश्चित जेत सुतले चेती विचिना ते परब्रह्म निर्वाण जे आत्मविधानचे कारण तेची ते पुरुष जाण पंडुकुमरा ते ऐसे कैसेनी जाहले जे देहीची ब्रह्मत्व आले हे पुससी तरी भले संक्षेपे सांगो तरी वैराग्याच्या आधारे जेही विषय दौडून बाहिरे शरीर एकंदरे केले मन सहजे तीही संधी भेटी जेत भ्रू पल्लवा पडे गाठी तेत पाठी मोरी दिठी पारखोनिया सांडूनी दक्षिण वाम प्राणापान सम चित्तेसी व्योम गामी करीते तेत जैशी रथोदके सकळे घेऊन गंगा समुद्री मिळे मग एक वेगळे निवडू नये तैसी वासनांतरांची विवचना मग आपैसे पारुके अर्जुना जे वेळी गगनी लयो मना पवने की जे ते हे संसार चित्र उमटे तो मनोरूप पटू भाटे जैसे सरोवर आटे मग प्रतिभा नाही तैसे मन येता मुद्दल जाईये मग अहंभावादिक के आहे म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो आम्ही मागाहन सांगितले जे देहीचे ब्रह्मत्व पाविले ते येणे मार्गे आले म्हणून या आणि यम नियमाचे डोंगर अभ्यासाचे सागर क्रमोनी हे पार पातले तेही आपण पे करून निर्लेप प्रपंचाचे घेतले माप मग साचाचे चिरूप होऊन टेले ऐसा योगयुक्तीचा उद्देशू जेत बोलिला ऋषिकेशू ते तर अर्जुन सुदंशू म्हणून चमत्कारला ते देखील या कृष्णे जाणितले मग हसोनी पारता ते म्हणितले काय पाचित्त वाईले ये बोलले तुझे तव अर्जुन म्हणे देवो परचित्त लक्षणांचा राहो भला जाणितला जी भाऊ माणूसो माझा म्या जे काही विवरोनी पुसावे ते आधीचे जाणितले देवे तरी बोलिले त्याचे सांगावे विवळ करून एरवी तरी अवधारा जो दाविला तुम्हा अनुसारा तो पवण्याहुनी पाय उतारा सोहपा जैसा तैसा सांख्याहुनी प्रांजळा आम्हा सारखी अभोळा येत आहात ती परी काही काळा तो साहोयेवर म्हणून एक वेळ देवा तोची पडताळा घेयावा विस्तरेल तरी सांगावा साध्यंतुची तव श्रीकृष्ण म्हणती हो का तुझ हा मार्ग गमला निका तरी काय जाहले आई की जो का सुखे बोलो अर्जुना तो परिसोनी अनुष्टसी तरी आमासीची वाणी कायसे सांगावयाची आधीचे चित्त मायेचे वरी मिश जाहले पर्यंत याचे आता ते अद्भुतपण स्नेहाचे कवन जाणे ते म्हणू कारुण्य रसाची वृष्टी की नवया स्नेहाची सृष्टी हे असो नेनीची दृष्टी हरीची वाणू जे अमृताची ओतली की प्रेमची पिऊन मातली म्हणून अर्जुन मोहे गुंतली निघोनेने हे बहु जे जल्पी जेल तेथे कथेसी फाकू होईल परी ते स्नेहरूपा न येल बोलवरी म्हणून विसुरा काय येणे तो ईश्वरू कवळा वा कवने जो आपुले मान नेणे आपणची तरी मागील ध्वनी आणतो मज गमला साव्याची मोहितू जे बलात्कारे असे म्हणतो बरीस बापा अर्जुना जेने भेदे तुझे का चित्त बोते तैसे विनोदे निरुपजेल तो काही सया नाम योगो तयाचा कवन उपेगो अथवा अधिकर प्रसंगो कवना येत ऐसे जे काही उक्त असे ये ठाई ते आघवेची पाही सांगेन आता तू चित्त देऊन अवधारी ऐसे म्हणून श्रीहरी बोली जेले ते पुढारी कथा आहे श्रीकृष्ण अर्जुन असे सांगू न सांडो सांगेल योगो तो व्यक्त करू प्रसंगो म्हणे निवृत्ती दासो इति श्री ज्ञानदेव विरचिता या भावार्थ दीपिका या 5वा अध्याय समाप्त.